विद्यार्थी मित्रांनो, या 5व्या चॅप्टरमधला पुढचा जो काही भाग आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधी काल जे झालेलं आहे त्याची ओव्हरलुकिंग आपण थोडं करूया. काल आपण भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये त्याचं उपयोजन कशा पद्धतीने आणि कोणत्या ठिकाणी केलं जातं हे आपण पाहत होतो. त्याच्यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली विविध क्षेत्रातील उपयोजन, त्या विविध क्षेत्रातील उपयोजनात वेगवेगळे घटकांमध्ये या गोष्टींचा वापर केला जातोय. त्याच्यामध्येही काही गोष्टी संकल्पनामध्ये आपण नमूद केल्या. त्याच्यात पाणलोट क्षेत्र उपयोजन जे आहे त्या पाणलोट क्षेत्र उपयोजनमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली तंत्राचा कशा पद्धतीने वापर केला जातो. त्यानंतर कृषी क्षेत्रातील उपयोजन, कृषी क्षेत्रामध्ये या माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो याचा आपण विचार करत होतो. पण संकल्पनामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्याच्यामध्ये जागतिक स्थान निश्चिती हा जो पॉइंट आहे, हा जो घटक आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. या भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये आपण जर पाहिला तर जागतिक स्थान निश्चिती, ग्लोबल प्लेस सिस्टम जी आहे त्या ग्लोबल प्लेस सिस्टमचा वापर जो आहे तो वापर ह्या भूपृष्ठावर किंवा पृथ्वीवरील भूपृष्ठावर कशा पद्धतीने केला जातो याच्यात थोडंसं स्पष्टीकरण करावं असं वाटतंय. तर याच्यात आपल्याला सांगता येईल या जागतिक स्थान निश्चितीमुळे 20व्या शतकात वैज्ञानिकांनी आजपर्यंत कठीण व अशक्य वाटाव्या अशा ज्या काही कल्पना आहेत त्या कल्पना ज्या काही होत्या त्या कल्पनांना मृत स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे. काही गोष्टी अशा असतात या पृथ्वी तलावावर की त्या वैज्ञानिकांनी देखील मात्र कंटाळून किंवा वैज्ञानिकांना देखील ते कठीण वाटतं, अशक्य वाटतं. ते शक्य करण्याचा प्रयत्न जागतिक स्थान निश्चिती ग्लोबल प्लेस सिस्टम्स जी आहे त्या तंत्रामुळे सोपं होऊन गेलेला आहे. हा विषय खरं जर आपण पाहिला तर नाविन्यपूर्ण असा विषय आहे. भौगोलिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर जगाच्या पातळीवर प्रत्येक विविध ठिकाणी या विषयाची अतिशय चांगल्या पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये अजून काय नवीन तंत्राचा भर करता येईल, नवनवीन गोष्टींची नोंदणी करता येईल, या वैज्ञानिक याच्यामध्ये अजून कार्यरत आहेत. याच्यामध्ये त्यातील एक महत्त्वाची कल्पना जर आपण पाहिली, ती महत्त्वाची कल्पना म्हणजे उपग्रहाच्या साहाय्याने पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सर्वेक्षण करणे किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करणे, स्थान मिळविणे हे या तंत्रामुळे शक्य झालं आहे. या तंत्रालाच या
शास्त्रीय परिभाषेत या तंत्राला GPS असं म्हटलं गेलेलं आहे किंवा असं म्हटलं जाते. GPS ग्लोबल प्लेस सिस्टम किंवा ग्लोबल पोझिशन सिस्टम, GPS अतिशय महत्वाचं तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग जो आहे तो उपयोग या पृथ्वी तलावावर जागतिक पातळीवरील विकसित जे काही देश आहेत त्या विकसित देशांमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. 20व्या शतकातले हे तंत्रज्ञान आज आपण जर पाहिला तर अतिशय प्रगत असं तंत्रज्ञान आहे. हे 20व्या शतकातील तंत्रज्ञान असून ते आता तर खूपच प्रगतशील होऊन गेलेलं आहे. आज जगभरातले प्रत्येक विकसित देश जे आहेत ते देश वैज्ञानिक जे आहेत आपल्या क्षेत्रामध्ये याचा उपयोग मोठ्या प्रमाणे करून घेत आहेत. जीपीएसचा मुख्य उद्देश जर आपण पाहिलात, मुख्य उपयोग जर आपण पाहिला तर पृथ्वीच्या पृष्ठाचे नेमके सर्वेक्षण, पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाचे नेमके सर्वेक्षण केलं जात आहे. या तंत्राचा आवाका खूप मोठा आहे आणि हा आवाका मोठा असल्यामुळे वैज्ञानिकांनी या आवाका मोठ्या असल्यामुळे त्याच्यात अजून लक्ष घालण्याचा प्रयत्न केलेला आहे की याच्यात अजून आपल्याला काही विकास करता येईल का, याच्यात आपल्याला अजून काही प्रोग्रेस करता येईल का. एवढा मोठा याचा आवाका असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला अजून काही प्रगती करता येईल का, जेणेकरून आपल्याला याचा वापर जास्तीत जास्त ठिकाणी करता येईल, याचा वापर जास्तीत जास्त करता येईल. म्हणून याची उपयुक्तता जी आहे ती कशी वाढेल याकडे वैज्ञानिकांचं लक्ष आहे. वैज्ञानिक हे खूप हुशार असतात. त्या नवनवीन गोष्टींचा दररोज शोध घेतात. नवनवीन विचार प्रणालींचं ते व्यवस्थापन नियोजन करतात. म्हणून या तंत्राच्या मार्गामध्ये दिशेने ते पुढे वाटचाल करत आहेत. उदाहरणार्थ जर आपण पाहिला तर हे जे तंत्र आहे या तंत्रामध्ये आपण एक महत्वाची गोष्ट जर नमूद करायची म्हटली तर समुद्र किनाऱ्यावर प्रमुख GPS स्टेशन ठेवून त्याच्यात आपल्याला समुद्रातील जे काही जहाज आहेत व मासेमारी करणाऱ्या ज्या काही बोटी आहेत त्यांचं स्थान निश्चित करता येतं. एवढं हे तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून जर अजून आपण पाहिला तर या तंत्राचा जो काही वापर आहे त्या वापराच्या बाबतीत लष्करी ज्या घडामोडी आहेत त्या लष्करी घडामोडींमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. भूमी सर्वेक्षण याचातही त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. पर्यटन व राजस्वी मानचित्रीकरणाच्या बाबतीतही याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. भूशास्त्रज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ, भूभौतिक शास्त्रज्ञ या सर्वांसाठी या तंत्राचा वापर किंवा या सर्वांसाठी हे तंत्र एक वरदान ठरलेलं आहे. हे तंत्र म्हणजे अतिशय अद्ययावत अज्ञावली असलेलं तंत्र आहे.
या तंत्राचा उपयोग अजून आपण जर पाहिला तसेच भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, या पृथ्वी तलावावर क्षणाक्षणात होणारा भूकंप, क्षणात होणारा ज्वालामुखीचा उद्रेक, भूमिपात, धरतीकंप, भूकवच गतिविज्ञान, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी क्षणाक्षणात घडत असतात या पृथ्वीवर. या सर्वांसाठी जीपीएसचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातोय. जीपीएसचं स्टेशन लावून या सर्व गोष्टी आपल्याला कमीत कमी वेळामध्ये कळू शकतात, समजू शकतात आणि त्याच्यावरनं आपण त्याचं सर्वेक्षण करून त्याचं नियोजन आणि व्यवस्थापन व्यवस्थितपणे करू शकतो. म्हणून या जीपीएस सिस्टमचा उपयोग, स्थान निश्चितीकरणाचा उपयोग आपण सध्या चांगल्या पद्धतीने करू लागलो आहेत. या पृथ्वीवर अनेक नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी मानव नेहमी नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी धावत गेलेला आहे. पण तरी देखील मात्र या जीपीएस सिस्टममुळे, या जागतिक स्थान निश्चितीमुळे नैसर्गिक संकटांना ग्रासून गेलेला आहे, कंटाळून गेलेला आहे. आणि मग त्याच्यासाठी त्या विकसित तंत्राचा वापर कमीत कमी खर्चात, कमी वेळेत नियोजनाने व्यवस्थापन करता येतं. भारतासारख्या ह्या अविकसित देशामध्ये आपण जर पाहिलात तर देशात दरवर्षी महापुरामुळे कितीतरी वस्त्या पाण्याखाली डुबून जात आहेत, वाहून जात आहेत. हजारो वस्त्या पाण्याखाली जात आहेत. मग त्याचे सर्वेक्षण करणं, भूमिपात विपत्तीचे व्यवस्थापन करणे, वन्यजीव सर्वेक्षण, त्याचं सर्वेक्षण करणं, वन्यजीवचं शोधन करणं या तंत्रामुळे शक्य झालेलं आहे. म्हणून हे तंत्र जे आहे हे तंत्र अतिशय महत्त्वाचं मानण्यात आलेलं आहे जगाच्या पातळीवर. भारतातच नव्हे तर जगाच्या पातळीवर याचं काम जे आहे ते काम लेखनीजोग आहे. म्हणून ग्लोबल पोझिशन सिस्टम, जीपीएस सिस्टम जी आहे ती आपण मोबाईलमध्ये देखील वापरतो आहे. जीपीएस सिस्टम आणि रिमोट सेन्सिंग, दूरसंवेदन, हे 3 गोष्टी ज्या आहेत ह्या 3 गोष्टी आता जगाच्या पाठीवर याचा वापर मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे. म्हणून या ठिकाणी सांगायचा एक महत्त्वाचा उद्देश मी की भौगोलिक माहिती प्रणाली जी आहे त्या भौगोलिक माहिती प्रणालीप्रमाणेच जीपीएस जागतिक स्थान निश्चिती जी आहे ते देखील मात्र खूप महत्त्वाचं आहे. सांख्यिक, आता समजा ह्या जीपीएस GIS सिस्टम मध्ये उपग्रहाद्वारे जी काही सांख्यिक माहिती गोळा केली जाते त्या सांख्यिक माहिती गोळा करत असताना जीपीएस सिस्टम अतिशय महत्त्वाचं मोलाचं कार्य करत असते. म्हणून या जीपीएस सिस्टमला फार महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आपल्याला दिसतंय. याच्यात काल तसंच याच्या थोडक्यात आपण माहिती पाहिली तर किंवा जीपीएस सिस्टमची माहिती आपण पाहिली कारण ती माहिती देणं फार जरुरी होतं. या घटकात कोणकोणते उपयोजन केले जातं त्याच्यात आपण पाणलोट क्षेत्र योजना पाहिली, त्याची संकल्पना पाहिली, पाणलोट क्षेत्र योजनामध्ये याचा उपयोग कसा केला जातो हे आपण पाहिलं.
कृषी क्षेत्रातील उपयोजन हे आपण पाहिलं. आणि आता जंगल क्षेत्रातील उपयोजनाला पण आपण काल सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आता पुढचा भाग जो काही आहे तो देखील अतिशय महत्त्वाचा मानण्यात आलेला आपल्याला दिसतोय. याच्यामध्ये आता जंगलाचा जो काही भाग आहे तो व्यापक स्वरूपाचा आहे. या पृथ्वीवरील पाण्याचा साठा पहिल्या क्रमांकाने मानला जातो. दुसऱ्या क्रमांकाने जंगलाचा व्यापक दृष्टिकोन मानला जातो. आणि तिसऱ्या क्रमांकावर जर आपण पाहिलात तर ही भूमी मानली जाते. या भूमीमध्ये, या जमिनीमध्ये जंगलाचं असलेलं जे काही प्रमाण आहे त्या प्रमाणाचा अभ्यास करत असताना असलेली जंगल तोड जी आहे, जंगलाची जी काही तस्करी जी आहे, उत्तर अमेरिकेमध्ये असलेला जंगल, ब्राझीलचा असलेला जंगल, ॲमेझॉनचं खोरे, दक्षिण आफ्रिकेमध्ये असलेला जंगल आणि भारतामध्ये असलेला जंगल आणि भारतातील त्रिभुज जो काही प्रदेश आहे, त्रिभुज जो काही डेल्टा आहे, त्या डेल्टामध्ये असलेलीच दलदलता, त्याच्यामध्ये असलेलं जे काही विविधता, ती या जागतिक माहिती स्थान निश्चितीमध्ये त्याचं सर्वेक्षण चांगल्या पद्धतीने करता येते. GPS सिस्टम्स प्रणालीद्वारे जंगलांमध्ये असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, अचानक लागणारी आग जी आहे ती आग आपण या GPSच्या द्वारे लवकर कमी वेळात शोधू शकतो, तिचे स्थान निश्चिती करू शकतो आणि त्याचं व्यवस्थापन कमी वेळात नियोजन करू शकतो. प्रत्येक जाळीच्या चौकटात जर आपण पाहिलात तर जंगलामध्ये आगीचे प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. आणि मग त्याचं स्थान निश्चिती आपल्याला करता येते. हवामान, वारा, भूप्रदेशाची उंची, झाडांची घनता, अशी सांख्यिकी नोंद करून विविध पातळ्या तयार केल्या जातात. हे वरती जे आपण सर्व गोष्टी पाहिल्यात याच्या विविध गोष्टींची नोंद केली जाते आणि नोंद केल्यानंतर त्या ठिकाणी या GPS सिस्टमचा वापर करून त्याचं नेमकं सर्वेक्षण करून त्याची स्थान निश्चिती केली जाते. मग एखाद्या अभिक्षेत्रीय माहिती आपल्याला जर पाहिजे असेल तर ती आपल्याला GISच्या आधारे, GIS सिस्टीमच्या संहितेच्या आधारे किंवा संहितेचा वापर करून आगीचं प्रमाण विविध वेळात करून ठराविक काळात ती आग मात्र विझवली जाते. त्याचं स्थळ, त्याचं कल, त्याचे वैशिष्ट्यानुसार अशा ज्या काही गोष्टी आहेत, विश्वस्त संहिता ज्या काही गोष्टी आहेत, अर्थातच जसा दुर्गामी परिणाम सांगावा लागेल तसेच मात्र या GPS सिस्टमचं उपयोगात वाढ होत गेलेली आहे. आता अजून जर आपण ह्या जंगल किंवा वन्य प्राणी जीव घटकांमध्ये याची उपयुक्तता 48 तासापर्यंतच्या हवेचे जे काही भाकीत आहे पुरेशे बरोबर करता येते आपल्याला. आता 48 तासाचा नियोजन आपल्याला या GPS सिस्टम मध्ये करता येते.
या 48 तासामध्ये या पृथ्वी तलावावर नेमकं काही भाकीत सांगता येईल का आपल्याला? काही गोष्टी आपल्याला निश्चित करता येतील का? हे तंत्राद्वारे होत असतं. म्हणून त्यानंतर अनुमानातील अनिश्चितता वाढत जाते, अनिश्चितता वाढत जात असते. म्हणून या जंगलाचा मध्ये या GPS चा वापर किंवा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. पुढचा चौथा घटक जर आपण पाहिलात तर तो म्हणजे सर्वेक्षण क्षेत्रातील उपयोजन. अतिशय महत्वाचा भाग आहे. भौगोलिक दृष्टिकोनातून जर आपण अभ्यास केला तर प्रत्येक भाग हा महत्वाचा असतो. मानवी दृष्टिकोनातून जंगल, पाणलोट क्षेत्र योजना, भूमी, हवामान, वातावरण या सर्व गोष्टी अतिशय मानवाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. पण संरक्षण क्षेत्रामध्ये या GPS ग्लोबल पोझिशन सिस्टमचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे आपल्याला नमूद करता येईल. संरक्षणात व्यक्तिगत दृष्टिकोनातून आणि सामूहिक दृष्टिकोनातून, त्याचप्रमाणे देशाचे बाह्य संरक्षण व अंग अंतर्गत कार्यवाहीतून केलेल्या रक्षणाचा समावेश या ठिकाणी होत असतो. बघा, स्वतःचं सर्वेक्षण, देशाचं सर्वेक्षण, स्वतःचं रक्षण, देशाचं रक्षण, सामूहिक दृष्टिकोनातून संरक्षण, बाह्य संरक्षण, अंग अंतर्गत संरक्षण, या विविध ज्या काही गोष्टी आहेत त्या विविध गोष्टींचं रक्षणाचा समावेश याच्यात केला गेलेला आहे. आपल्या भारत देशाच्या बाबतीत जर आपण पाहिलात तर आपल्या भारत देशाच्या वरच्या बाजूचा जो काही भाग आहे, भारताच्या वायव्येला जर आपण पाहिलात तर पाकिस्तान आहे, आणि ईशान्येला जर आपण पाहिलात, ईशान्येचा पूर्वेकडचा भाग, उत्तरेकडचा भाग जर आपण पाहिला तर चीन. हे देश आपल्याला पूर्णपणे काय आहेत? आपले दुश्मन आहेत. हे देश आपले दुश्मन असल्यामुळे आपल्याला सर्वेक्षण, तिघ जे दल आहेत या तिघ दलांमध्ये आपल्याला जातीने लक्ष द्यावे लागते. सैन्य दल, नौदल, हवाई दल या तिघ दलांमध्ये आपण नेहमी जर आपण पाहिला तर आपली भर ही जास्तीचीच असते. कोणत्याही नाविन्यपूर्ण ज्या काही गोष्टी आहेत संशोधनाच्या, त्याची सुरुवातच आपण संरक्षण क्षेत्रापासून करत असतो. कोणत्याही नाविन्य गोष्टी असू द्या, त्या नाविन्य गोष्टीची सुरुवात जर आपण करत असाल तर ते सर्वेक्षण क्षेत्रामधूनच त्याचा उपयोग केला जात असतो, त्याचा उपभोग केला जात असतो. संरक्षण विभागातून जी काही रक्षणं केली जातात ती रक्षणं किंबहुना GI सिस्टम, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम व GPS ग्लोबल पोझिशन सिस्टम व RS रिमोट सेन्सिंग दूरस्थ संवेदन तंत्र, भौगोलिक माहिती प्रणाली
आणि जागतिक स्थान निश्चिती, हे तिघ घटक बघा तुम्ही एकमेकाला पूरक आहेत. अतिशय महत्वाचं कार्य बजावत असतात हे घटक. वैज्ञानिकांनी मान्य केलं की ह्या घटकांमुळे आपल्याला बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी मात्र त्या गोष्टींचं ज्ञान अद्ययावत होऊ लागलं. तंत्रज्ञानाची सुद्धा याच्यामध्ये भर पडलेली आहे. तंत्रज्ञानाची भर पडली म्हणून याचा विकास झालेला आहे, या तंत्रांचा विकास झालेला आहे. हे तिघ तंत्र फार महत्वाची मोलाची भूमिका बजावत असतात. नाविन्यपूर्ण विषय आहे. चांगल्या पद्धतीने सखोल अभ्यास जर केला तर मात्र इंटरेस्टिंग विषय आहे. या तंत्राचा वापर जर आपण पाहिला सर्वेक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात केला जात असतो. अमेरिका सर्वेक्षण विभागात या तंत्राची सुरुवात झाली आहे. सार्वजनिक स्वरूपात सुरुवात झाली आहे. सर्वेक्षण विभागात तर सुरुवात झालेलीच आहे अमेरिकेत सुरुवातीला पहिल्यांदा. त्यानंतर सार्वजनिक जे काही विभाग आहेत त्या सार्वजनिक विभागांमध्ये देखील मात्र याची सुरुवात झपाट्याने करून घेतली त्यांनी. त्याचा वापर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून गेलेला आहे. GPS सिस्टमचा वापर मोबाईलमध्ये आलं म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं. तरी देखील अजून काही लोकांना मोबाईल GPS सिस्टम जी आहे ती हाताळता येत नाही, GIS सिस्टम जी आहे ती हाताळता येत नाही बऱ्याचशा लोकांना. देशातल्या सर्वेक्षण खात्यात अत्यावश्यक ज्या काही सेवा आहेत त्या सेवांमध्ये मात्र ह्या GPS सिस्टमचा वापर झपाट्याने वाढत गेला. भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर झपाट्याने वाढत गेला. कारण अतिसूक्ष्म घटकांचे शोधन करण्याचे काम सर्वेक्षण विभागात केले जाते, जैविक विभागात केले जाते. ही GIS प्रणाली जी आहे ती सूक्ष्म जीव कोणत्या प्रकारचे आहेत हे आपल्याला त्याद्वारे कळू शकते. त्याचा फैलाव कोणत्या दिशेने कशा प्रकारे होत आहे या GIS सिस्टम आणि GPS सिस्टमद्वारे आपल्याला कळू शकते, समजू शकते. किंबहुना शत्रुपक्ष कशा पद्धतीने आपल्यावर आक्रमण करणार आहे याचे भविष्यातील सत्य अंदाज बांधण्याची ताकद या तंत्रामध्ये उपलब्ध होत चाललेली आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून देखील मात्र विचार केला जात आहे. भविष्यामध्ये आपल्यावर कोण हल्ला करतय, कोण आक्रमण करतय हे आपल्याला कळू शकेल, समजू शकेल, दिशा देऊ शकेल. म्हणून या तंत्राचा वापर तंतोतंत केला जातो. हे तंत्र माहितीच्या देशातील माहितीच्या दृष्टिकोनातून अतिशय कार्यरत आहे. उदाहरणार्थ जर आपण पाहिले तर अमेरिकेने या तंत्राचा जरी शोध लावलेला असला तरी या तंत्राद्वारे वेगवेगळ्या गोष्टींच्या शोधांमध्ये भर पडलेली आहे. GIS दूरस्थ संवेदन आणि GPS तंत्राचा संयुक्तिक वापर प्रत्येक ठिकाणी केला जातोय. संयुक्तिक वापर, तिघांचा वापर जो आहे तो प्रत्येक ठिकाणी केला जातो. या एकमेकांच्या आधारावर तिघ घटक तयार झालेले आहेत. रिमोट सेन्सिंग, दूरस्थ संवेदन,
दूर अंतरावरील असलेले छायाचित्र, छायामिती चित्र आपल्याला मिळू शकते. भौगोलिक माहिती प्रणाली द्वारे आपल्याला सांख्यिक माहिती प्राप्त होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातोय. आणि तिसरं जे काही तंत्र आहे ते म्हणजे जागतिक स्थान निश्चिती, ग्लोबल पोझिशन सिस्टम. हे तिघ घटक जे आहेत ते एकमेकाला पूरक आहेत. संयुक्तरित्या ते काम करत असतात. संयुक्तरित्या ते प्रत्येक ठिकाणी उभे राहतात. प्रत्येक ठिकाणी त्यांची बाजू जी आहे ती चांगली मांडण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून हे तिघ तंत्र जे आहेत या तिघ तंत्रांचा वापर या जागतिक पातळीवरच नव्हे तर प्रत्येक विभागामध्ये जातीने वापरला जातो. आता अमेरिकेच्या बाबतीत जर आपण पाहिला तर अमेरिकेमध्ये सैन्याला सहज उपलब्ध माहिती जी आहे ती मिळू शकते. त्यामुळे दहशतवादांचा बिमोड या GPS सिस्टममुळे आपण करू शकतो. अंतर्गत संरक्षण जे आहे ते या GPS सिस्टममुळे व्यक्तिशः अंतरक्षण करू शकतो. याचेही तंतोतंत विश्लेषण GIS मध्ये GPS तंत्रामध्ये केली जात असतात. म्हणून पोलीस विभागाद्वारे किंवा सीमा रक्षामध्ये, पोलीस विभागामध्ये किंवा सीमा रक्षामध्ये या खात्यात या त्रिमितीय तंत्राचा वापर खात्यात केला जातोय, आवर्जून केला जातोय. त्याचा या तंत्राचा उपयोग अधिक होत चाललेला आहे. फक्त सर्वेक्षणाच्या बाबतीत जर आपण पाहिली त्याची माहिती मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने मिळत असते. असे नव्हे फक्त सर्वेक्षणाच्या बाबतीतच याची माहिती मिळत असते असे नव्हे तर कोणत्याही खात्यातील उपयोगात येणाऱ्या ज्याही काही गोष्टी असतील त्या गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पाहिजे तितका वापर आपण या ठिकाणी करतोय. म्हणून GIS प्रणालीच्या उपयोगातूनच सर्वेक्षण विभाग नव्हे तर प्रत्येक विभागात या तंत्राचा उपयोग महत्त्वाचा ठरत चाललेला आहे. राहिलेला भाग आपण या चॅप्टरचा, या शेवटच्या चॅप्टरचा राहिलेला भाग जो आहे तो उद्याच्या तासिकाला आपण बघू. ओके.